आमच्या घराच्या बाजूलाच हे घर आहे जुन्या काळातलं, तर ते घर तोडलं आहे तर त्याची समोरून एंट्री बंद केलं, तर मी या तुटलेल्या खिडकीमधून आता एंट्री केली आहे। आणि या घराचे व्हिडिओ काढण्याचं कारण असं की हे घर आता तोडायला लावलं आहे, 60 वर्षापूर्वीचं घर आहे आणि या घरामध्ये पूर्णपणे माझं बालपण गेलेलं आहे, कारण की आमच्या बाजूचंच घर आहे। या घरामध्ये मी खूप वेळा वावरलेले आहे, या घरातली माझी मैत्रीण आहे, तर त्याच्यामुळे या घरामध्ये माझ्या खूप साऱ्या आठवणी। आणि या घरावर आता थोड्याच दिवसांनी बुलडोझर टाकणार आहे, त्याच्यामुळे घर पूर्णपणे नष्ट होणार आहे। तर त्याच्यासाठी मला तर खूप उशीरच झाला व्हिडिओ काढायला, पण तरी पण मी आता व्हिडिओ काढायला आले। इथे मी माझ्या मसाल्याच्या मिरच्या पण सुकवल्या आहेत। तर या घरामध्ये एक खासियत आहे ती म्हणजे जुन्या काळातल्या सागाच्या लाकडाच्या खिडक्या, त्या मला खूप आवडतात आणि हे सागाचे दरवाजे आहेत। आणि तिकडे एक कोनार आहे जो भिंतीमध्ये असतो, तर मला त्याचे फोटोशूट करायचे म्हणून मी इकडे आले आहे। तर त्याच्यामध्ये हा जिना होता, लाकडी माळा, म्हणजे त्याच्या लाकडाच्या फळ्या आणि त्याच्यावर वरती चढायचं आणि मग तिथे कोनारापर्यंत आम्ही पोचायचो। आणि हा असा जिना आहे, लाकडाचाच आहे, सागाचा, ह्याच्यावरनं वरती जायचो। तिथे खूप सारे आंबे, आजी आजोबा या घरातले होते, ते आंबे त्या घरामध्ये पिकत ठेवायचे, तर मला अजून पण ते आठवते। ते असंच जुनं घर आमचं पण होतं, ते पण तोडलं, पाऊस पडल्यामुळे इथे जरा हालत खराब झाली सगळी। आणि खिडक्या सगळ्या काढल्या, त्या मी घेणार आहे, मला खूप आवडल्या आहेत, मी त्यांना बोलले मला देऊन टाका। आणि हे कोनार आहे की त्याच्यामध्ये काही वस्तू ठेवू शकत होता आपण, घर म्हणजे भिंतीला अटॅच असंच हे कपाट आहे। हे भारी आहे बघ, आणि बरीचशी सागाची लाकडं आहेत या घरामधून निघालेले। हे दरवाजे आहेत जे असे थोडीशी वाळवी लागली आहे त्याला, पण चांगले आहेत अजूनपर्यंत। तर तुमच्या आजूबाजूला पण अशी जुनी घरं असतील तर त्याचे फोटोज मला नक्की शेअर करा, मला आवडतात असे घर जुने बघायला। तर हा एक त्यांचा रूम होता आणि तिकडे किचन त्यांनी थोडंफार जुनं केलेलं। आणि हा एक इंटरेस्टिंग वस्तू आहे इथे, म्हणजे जुनी एकदम, याला फरी असं बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात ते मला नक्की सांगा। की पहिल्याच्या काळामध्ये भात मोजायसाठी याचा उपयोग केला जायचा, म्हणजे ह्याच्याने भात मोजून द्यायचे, तेव्हाच्या काळामध्ये वजन काटे वगैरे नव्हते म्हणून। तर असं हे वजन आहे एकदम, फरी, आणि ही पारे दगड फोडायला। हा एक दरवाजा एकदम जुना। ज्या भिंती आहेत त्या भिंती म्हणजे जे पिलर आपण असं बोलतो, त्या पिलरच्या मध्ये सुद्धा हे असं हे असे लाकडं टाकलेले आहेत, म्हणजे पहिल्याचं आर्किटेक्चर किती भारी असेल। अरे वा, लाकूड मस्त निघालं, खिडकीचा यूज करते ना। काढला का बरोबर ना, त्यांनी लाकूडवर व्यवस्थित काढा, दरवाजा बनवली या। तेवढा ना आपली भिंत पडते ती बघ, भिंत पण डबलची आहे, ती सिंगलची नाही आहे, आता सिंगल बनतं। हे बघ मेन चीजला खाली घेऊन गेला यार, भाजी यार एकदम बेकार वाटते। पण लाकूड कुठे आहे, लाकूड पिलर म्हणून पडले का? हे बघ ना, झाडाचा गट लाकूड आहे, म्हणजे ना त्याचा बेस खाली व्यवस्थित राहिला, म्हणून मूळ कुठलं असतं तर खतरनाक काम आहे ना हे। मी इकडे मिरच्या सुकवल्यात, उद्या मला मसाला कुटायचा, आगरी मसाला, तर मी त्याची सुद्धा व्हिडिओ टाकणार आहे। तर इथे मी मिरच्या सुकत लावलेल्या, आता बरेच दिवस झाले खूप सारा पाऊस पडतोय, पण यांच्या घरामध्ये ना खूप सारं ऊन आलेलं, त्याच्यामुळे एकदम पूर्वेलाच घर आहे, तर मिरच्या एकदम सुकल्यात, कुरकन आवाज येते, एवढ्या करकरीत झालेल्या आहेत, मला खूप मजा आली, केवढ्या कुरकुर आवाज। माझ्या मिरच्या मस्त सुकल्या, मस्त। माझा भाऊ आहे हा, मामाचा मुलगा, तो व्हिडिओ काढायला आलाय। तर मिरच्यांनी
मिरच्यांनी कोकळी. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा. तोपर्यंत बाय बाय.